Halo, halo mic check, halo. हॅलो. तर पुन्हा एक वार आमच्या व्यासपीठावर उपस्थित तमाम मान्यवर अतिथी क्रीडा रसिक आणि क्रिकेट खेळाडूंचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत ICPL 2022 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत व विनंती असेल या ठिकाणी दोनही संघाच्या संघनायकांना की आपला 12th मॅन तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांचं शुभागमन यावेळेस मात्र व्यासपीठावरती होत असताना पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेता आदरणीय परेशदादा ठाकूर साहेब यांचं मात्र या मंचावरती या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं एक युवा नेतृत्व सभागृह नेता आदरणीय परेशदादा ठाकूर साहेब यांचं मात्र या व्यासपीठावरती या मंचावरती या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन होत आहे. तर या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतो. ICPL 2022 पर्व दुसरे क्रिकेटचा थरार मात्र आपण या ठिकाणी अनुभवतो आणि ज्या मान्यवरांचं शुभागमन यावेळेस आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेता आदरणीय परेशदादा ठाकूर साहेब यांचं मात्र शुभागमन या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं दादांचं देखील खूप मोलाचं सहकार्य या क्रिकेट स्पर्धांना आहे. कारण याच मैदानावरती या क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या गेल्या आणि अगदी त्याच वेळेला या मैदानावरती आणखीन एका मोठ्या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं होतं. परंतु नेहमी युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारा एक व्यक्तिमत्व अर्थातच सभागृह नेता आदरणीय परेशदादा ठाकूर साहेब यांनी मात्र या युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि तो जो कार्यक्रम जो नियोजित कार्यक्रम होता या मैदानावरचा तो कार्यक्रम पुढे ढकलण्यामध्ये दादांचं खूप मोलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य लाभलं. आणि खऱ्या अर्थानं त्यामुळेच की काय जवळपास 250 ते 300 क्रिकेट खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून खेळतात आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ॲडव्होकेट तुषारजी पाटील असतील, त्याचबरोबर जमीरजी शेख साहेब असतील, आदिल खान साहेब असतील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी याने मात्र अतोनात मेहनत घेऊन या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं गेलं होतं. परंतु एका कार्यक्रमानं कदाचित ही क्रिकेटची स्पर्धा रद्द होते की काय असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. परंतु दादांच्या मध्यस्थीने आणि दादांच्या सहकार्यानं मात्र तो नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आणि या क्रिकेटच्या स्पर्धा ज्याला प्राधान्य दिलं गेलं आणि या मैदानावरती जर आपण पाहिलं तर या क्रिकेटच्या स्पर्धा संपन्न होण्याकरता दादांचं देखील खूप मोलाचं सहकार्य लाभलं. त्याबद्दल या सर्व स्पर्धांच्या आयोजकांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. जाऊया आता मैदानाच्या दिशेने मान्यवरांचा शुभागमन यावेळेस आपण व्यासपीठावरती पाहतोय. खऱ्या अर्थानं आपला अत्यंत बहुमूल्य वेळ देऊन या स्पर्धांसाठी आपली उपस्थिती दर्शवली आणि खऱ्या अर्थानं मान्यवरांच्या येण्यानं मात्र या आयोजकांमध्ये एक नवं चैतन्य, एक नवी ऊर्जा आणि एक नवी शक्ती मात्र संचारली आहे. आणि जे आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय या आयोजनामध्ये खूप मोलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य मात्र दादांचं राहिलं. यावेळेला उजव्या एसटी बाहेरचा चेंडू लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय डीप पॉइंटच्या दिशेनं, चेंडू सीमा रेखा पार, पंचांचा इशारा चौकार व 4 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्या. 2 ताकदवर संघ एकीकडे जर आपण पाहिलं तर ॲडव्होकेट तुषारजी पाटील यांचा फोर्स फिटनेस संघ ज्यानं नाणेफेकीचं कौल जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर त्यांच्या विरोधामध्ये अर्थातच सन्माननीय आदिल खान साहेब यांचा
अर्थातच PS स्पोर्ट्स हा संघ, दोनही संघांना इथे मात्र कमबॅक करावा लागेल. यावेळेला गोलंदाजाचा कमबॅक पाहायला मिळत आहे. शफल अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न यष्ट्यांचा अचूक वेध आणि फलंदाजाला मात्र परतावा लागतंय. पहिला फलंदाज गमावलाय तो PS स्पोर्ट्स संघानं. तर 2 गडी बाद या ठिकाणी धावफलकावरती धावा आपण पाहतोय. एकूण धावा संख्येचा विचार केला तर टार्गेट सेट करायचं ज्यावेळेला नाणेफेकीचा कौल झाला होता. मुलाखती दरम्यान दोनही संघनायकांना सांगितलं होतं की 50+ धावा, फलंदाजी करणाऱ्या संघानं सांगितलं होतं की 50+ धावा धावफलकावरती उभारण्याचा मानस असेल. परंतु आजच्या सकाळच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर 30 चेंडू 52 धावांचं लक्ष होतं. 18 चेंडू 47 धावाचं इक्वेशन होतं आणि त्या 52 धावा मात्र या ठिकाणी उभारल्या गेल्या. खऱ्या अर्थानं काल पहिल्या सामन्यामध्ये 30 धावा डिफेंड झाला. तर नक्कीच या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन या व्यासपीठावरती झालंय आणि मी मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठाच्या ठीक समोर आपण पाहतोय आजच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात. तर पंच थोडं चालू ठेवायचं. तर या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र अखंडपणे उभा असलेला हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मात्र पुष्पहार अर्पण करून आजच्या या व्यासपीठाचं उद्घाटन मात्र सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत असताना तर पंच थोडासा सामना थांबवायचा आपण 2 मिनिटं, कारण शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आजच्या दुसऱ्या दिवसाच्या व्यासपीठावरील उद्घाटनाचा सोहळा आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पाहतोय. सभागृह नेता आदरणीय परेशदादा ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जय. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय शिवछत्रपतींची प्रतिमा आणि या प्रतिमेला मात्र मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून आजच्या दुसऱ्या दिवसाच्या व्यासपीठावरील उद्घाटनाचा सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते नक्कीच संपन्न होत असताना आपण पाहतोय सन्माननीय सतीश शेठ पाटील साहेब, विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. खरं पाहता ही क्रिकेट स्पर्धा जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत असली तरी कालपासून या व्यासपीठावरती मात्र विविध राजकीय पक्षाचे नेते मंडळी आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळाले आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धांच्या आयोजकांचं हे यश आहे. कारण काल याच व्यासपीठावरती आपण कोकण शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय बाळाराम पाटील यांना या व्यासपीठावरती पाहिलं. रायगड जिल्हा सल्लागार शिवसेना आदरणीय बबनदादा पाटील साहेबांना पण या व्यासपीठावरती पाहिलं. त्याचबरोबर आपण जर या स्पर्धांचा विचार केला तर या स्पर्धेच्या माध्यमातून आज आपल्याला पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेता, युवा नेतृत्व, युवकांचे प्रेरणास्थान आणि सदा युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारा असं एक नेतृत्व अर्थातच परेशदादा ठाकूर साहेब यांना देखील आपण या व्यासपीठावरती पाहतोय. म्हणजेच सर्व पक्षीय नेते मंडळी, सर्व राजकीय पक्षातील नेते मंडळी मात्र एकत्र येण्याचं हे एकमेव व्यासपीठ आपण जो युवकांनी जो स्वप्न पाहिलं ICPLच्या माध्यमातून आणि या क्रिकेट स्पर्धा मात्र यशस्वीपणे संपन्न होत असताना. तर या ठिकाणी मी सन्माननीय सतीशजी पाटील साहेब, विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका आणि त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान या व्यासपीठावरती करायचं आहे. खऱ्या अर्थानं अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र ही परंपरा या ठिकाणी जोपासली जाते. अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा, धन्य धन्य होऊनी करूया हा स्वागताचा सोहळा, धन्य धन्य होऊनी करूया हा स्वागताचा सोहळा. इथे मात्र मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान या व्यासपीठावरती केलं जात आहे. आदरणीय परेशदादा ठाकूर साहेब यांचं मात्र शुभ आगमन आपला अत्यंत बहुमूल्य वेळ या क्रिकेट स्पर्धांसाठी दिला आणि त्यांचा यथोचित मान सन्मान मात्र या व्यासपीठावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. जाऊयात मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा. मान्यवर देखील या क्रिकेट स्पर्धांचा आनंद लुटत असताना सकाळचं प्रसन्न वातावरण आणि क्रिकेटसाठी अतिशय उपयुक्त असं हे वातावरण आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर नक्कीच या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. मी जबीरजी शेख साहेब आणि त्याचबरोबर इतर सर्व मान्यवर आणि सतीशजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी
हा स्वागत सोहळा मात्र या ठिकाणी नक्कीच संपन्न होत असताना आपण या व्यासपीठावरती पाहतोय. तर धन्यवाद साहेब, आपण आलात आपल्या येण्यानं. मात्र या व्यासपीठाला एक वेगळी शोभा आली. आमच्या सर्व आयोजकांमध्ये एक नवं चैतन्य, एक नवी ऊर्जा जरूर आपण प्रदान केली. त्याबद्दल आपला अत्यंत बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात, उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल सर्व आयोजकांच्या वतीने आपला मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक आभार. तर सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पुन्हा एकदा जाऊयात. षटक क्रमांक 2 मलिक या गोलंदाजाच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेला. एकूण धावा संख्येचा विचार केला धावफलकावरती धावा आल्या. षटक क्रमांक 2 सुरू असताना 2 गडी बाद 16 ही धावा संख्या धावफलकावरती. गोलंदाज मलिक वेगवान गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आहे. यावेळेस मात्र शफल अक्रॉस द लाईन, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. बिग विकेट. इथून मात्र तंबूच्या आश्रयाला फलंदाज उमेश खानावकर. बॅक टू द पॅव्हेलियन. हा तिसरा फलंदाज या ठिकाणी गमावला जातोय. पीएस स्पोर्ट्स संघाचा जर विचार केला तर 2 सामने आतापर्यंत पीएस स्पोर्ट्स संघाने खेळलेत. एक सामना जिंकला, एक सामना गमावलाय. आणि अशा परिस्थितीमध्ये हा तिसरा सामना अत्यंत महत्त्वाचा असेल. आणि अगदी फोर्स फिटनेस संघाचा जर आपण विचार केला तर याही संघाच्या बाबतीत हेच समीकरण आपल्याला पाहायला मिळते. एक सामना जिंकलाय, एक सामना गमावलाय. म्हणजे कुठेतरी एक असा संघ आपल्याला मिळेल की जो 2 सामने या स्पर्धेमध्ये गमावणार असणार आहे. अर्थातच तो संघ कोणता असेल, सध्या जर आपण पाहिली या सामन्यावरती मात्र खूप चांगली पकड निर्माण करत असताना फोर्स फिटनेस संघ आपल्याला या मैदानावरती जरूर पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या स्थिरावलेली. 3 गडी बाद 16 धावा धावफलकावरती. पहिला फलंदाज गमावला सांघिक 1 या धावसंख्येवरती. दुसरा फलंदाज गमावला सांघिक 6 या धावसंख्येवरती. त्यानंतर मात्र 10 धावांची भागीदारी होत असताना एक मी म्हणेन की मोह आवरता आला नाहीये तो फलंदाज उमेश खानावकरला. आपल्या विकेटची महत्वाकांक्षा, आपल्या विकेटची किंमत हे ओळखणं गरजेचं आहे ॲज अ खेळाडू. कारण तुम्ही जर आयकॉन, एक कप्तान म्हणून जर मैदानाच्या आतमध्ये उतरत असाल तर तुम्हाला मात्र तसा खेळ मैदानावरती खेळावा लागतो. पण तो उमेशनं एक बेजबाबदार फटका खेळला. इथे मी म्हणेन की थोडीशी घाई गडबड केली मैदानावरती, कारण वेळ घालवणं गरजेचं होतं. 5 षटकांची लढत आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होता. आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी विनंती असेल, फोर्स फिटनेस संघाचा 12th मॅन अद्याप आलेला नाहीये आणि प्रतिस्पर्धी संघ मात्र पॅनल्टीची मागणी करतायत. त्यामुळे आम्ही सातत्यानं वारंवार आपल्याला सूचना करतोय की आपला 12th मॅन आमच्या समवेत असणं गरजेचं आहे. पण हे सांगणं गरजेचं नाहीये मित्रांनो. तुम्हाला स्वतःला हे समजणं गरजेचं आहे की स्पर्धा मोठी आहे आणि इथे मात्र आणखीन एक मोठा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. अनिकेत पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. तब्बल 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपला. एकूण धावसंख्या धावफलकावरती आघाडीचे 4 फलंदाज गमावल्यानंतर फक्त आणि फक्त 16 धावा धावफलकावर. एक धाव खूप महत्वाची असते आणि अशा परिस्थितीमध्ये अनिकेतनं देखील मी म्हणेन की चेंडू हवेमध्ये खेळण्याची चूक या मैदानावरती केली. सकाळचं सत्र आहे, चेंडू तितक्या वेगाने ट्रॅव्हल करत नाही आणि अशा चेंडूंवरती जोरकस फटके खेळणं खरं पाहता हे बोलणं देखील चुकीचं असेल. कारण या अगोदरच्या सामन्यात 18-47चं इक्वेशन होतं आणि एसके मोबाईल संघानं तो सामना जिंकला होता. त्यामुळे चेंडू ट्रॅव्हल करत नाही हे म्हणणं योग्य ठरणार नाही, परंतु नीटचं टायमिंग करता येणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जर चेंडू तुमच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आला, जर प्रॉपर टायमिंग या ठिकाणी साधलं गेलं तर मात्र चौकार षटकार देखील आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आणि हे मात्र या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं. परंतु इथे कुठेतरी मिस टायमिंग फटके आले, थोडेसे बेजबाबदार फटके आले, फटक्यांचं सिलेक्शन चुकलं पीएस स्पोर्ट्स संघाचं आणि त्याचे परिणाम आघाडीचे 4 फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. आणि धावफलकावरती धावा आहेत त्या फक्त आणि फक्त षटक क्रमांक 2 सुरू असताना 16 धावा धावफलकावर. तर या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. बिल्डिंग एंड कडनं राईट ओव्हर द विकेट.
यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता. बचावात्मक पवित्रा. या प्रकारचा खेळ मैदानावरती होणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तुमच्या बॅटमधनं मोठ्या धावा येत नसतील, मोठे फटके येत नसतील, त्यावेळेला मात्र सिंगल न स्ट्राईक रोटेट करत राहणं, धावफलक हलता ठेवणं हे तुमच्या संघासाठी जमेची बाजू असू शकते. काल सकाळच्या सत्रामध्ये आपण 30 धावा डिफेंड होताना पाहिल्या. पायरा 11 संघाच्या गोलंदाजाने ती कामगिरी या मैदानावरती केली. परंतु आज सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर 52 धावांचा यशस्वी पाठलाग हा या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा बेगेट करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध चेंडू घेतोय, स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्यासाठी पुढे सरसावतोय, चेंडू अडवला देखील जातोय, कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी नाहीये. पण राहुल आणि अमोल ही जोडी यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. PS स्पोर्ट्स संघाचे आघाडीचे 4 फलंदाज गमावले, ज्यामध्ये फलंदाज सचिन, बाळू, उमेश आणि अनिकेत हे 4 फलंदाज, 4 आघाडीचे फलंदाज मात्र या ठिकाणी गमावले ते PS स्पोर्ट्स संघाने. इथून मात्र संघाच्या डावाला हे 2 खेळाडू सावरणार का, एक मोठी भागीदारी होणं गरजेचं आहे आणि ती भागीदारी मात्र या मैदानावरती रचली जाणार का. यावेळेस उजव्याष्टी बाहेरचा चेंडू, सन्मान दिलाय चेंडूला सन्मानपूर्वक. हा चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये ढकललाय. सिंगल मात्र धावफलकावरती आले आणि या सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरसावतोय. धावफलकावरती 4 गडी बाद, 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल फलंदाज अमोल. एक उंचपुरा फलंदाज आहे, परंतु सध्या गरज आहे संयमानं या मैदानावरती खेळ साकारण्याची. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे, सरळ चेंडू जाऊन विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि चांगलं कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज विशाल यावेळेस मैदानावरती करत असताना. पण विशालच्या हातामध्ये 3रं षटक सोपवलं गेलंय. गोलंदाजीमध्ये कोणतंही परिवर्तन नाहीये. ज्या विशालनं P1चं षटक हाताळलं, अवघ्या 6 धावा दिल्या आणि एक महत्वपूर्ण फलंदाज बाद केला, त्याच गोलंदाज विशालवरती मात्र पुन्हा एकदा विश्वास दर्शवला गेला संघनायकाच्या माध्यमातून. आणि का आपल्याला या संघामध्ये स्थान दिलं गेलं, का आपल्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला, याचं प्रत्युत्तर मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवलं जातं. यावेळेला चेंडू हवे, 2 क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येत आहेत. प्रॉपर कॉलिंग. जरूर असं वाटलं होतं एक वेळेला की कदाचित मिस कॉलिंग होतंय की काय दोघांमध्ये, परंतु झेल मात्र पूर्ण केला गेला. आणि आणखीन एक फलंदाज, जवळपास 5वा फलंदाज तंबूच्या आश्रयाला अमोल. बॅक टू द पॅव्हेलियन PS स्पोर्ट्स कलंबोली संघाचा. अमोल या ठिकाणी बाद झालेत आणि धीरजनं मात्र एक सहज सोपा झेल त्या ठिकाणी पूर्ण केला गेला. फोर्स फिटनेस विरुद्ध PS स्पोर्ट्स या 2 संघादरम्यानची लढत यावेळेस मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नवीन फलंदाज, एकूण 5 चेंडू झाले, शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती 5 गडी बाद. जवळपास 5 फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज राहुल अजूनही मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून आहे आणि या खेळाडूकडनं नक्कीच अपेक्षा केली जाऊ शकते. क्षमता आहे या खेळाडूमध्ये, परंतु उर्वरित षटकामध्ये थोडासा संयम या षटकामध्ये दाखवणं गरजेचं आहे. यावेळेस हलक्या हाताने चेंडू तटवला गेलाय, मिस फिल्डिंग पाहायला मिळतंय. मला वाटतं तेजस त्या ठिकाणी आहेत आणि दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण केले जातात. या प्रकारचे रिस्क तुम्हाला घ्यावे लागतील. सिंगलला डबलमध्ये, डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करावं लागेल. षटकाच्या अंतिम चेंडूवरती आलेल्या या 2 महत्वपूर्ण धावा आणि या 2 धाब्यांच्या बरोबरीनं 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावरती. स्ट्रॅटेजिक टाइमआउट नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतं. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आहे. रणनीती बनवण्यासाठीचा हा अवधी मात्र या ठिकाणी नक्कीच मिळतो खेळाडूंना. 2 खेळाडूंमध्ये चर्चा चालू आहे, विचार विनिमय, सल्ला मसलत या ठिकाणी सुरू आहे. या दरम्यान मात्र मी विनंती करेन, या पुढील होणारा सामना अर्थातच सुपर 11 आणि गॅलेक्सी स्पोर्ट्स, बरोबर ना, तर सुपर 11 आणि गॅलेक्सी स्पोर्ट्स या दोनही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की खेळाचं पूर्वार्ध समाप्त झाल्यानंतर आपण लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 20 धावा धावफलकावरती आल्यात. ड्रिंक्स ब्रेक आहे मैदानाच्या आतमध्ये. थोडासा स्ट्रॅटर्जी, रणनीती या ठिकाणी बनवली जाते. येणाऱ्या गोलंदाजांवरला त्यांची भूमिका काय असणार आहे, परंतु इथे मात्र मी म्हणेन राहुल अतिशय शांतपणे फलंदाजी मैदानावरती करतोय. उमेश देखील मैदानाच्या आतमध्ये गेलेत. काही सल्ला असणार आहे या ठिकाणी नक्कीच. उमेशचा जर आपण विचार केला तर फलंदाजीतून थोडीशी निराशा जरूर केली आपल्या संघाची. पहिल्या सामन्यामध्ये देखील त्याच प्रकारची सुमार फलंदाजी पाहायला मिळाली होती.
जिथे बेजबाबदार फटके, कारण फटक्यांचं सिलेक्शन हे तुमचं असणं गरजेचं आहे. या मैदानाची एकंदर भौगोलिक परिस्थिती जर आपण पाहिली तर उजव्या एसटी बाहेर थोडंसं डिक्लेअर झोन आहे, थोडेसे अडथळे आहेत, नैसर्गिक अडथळे आहेत, परंतु इतरत्र जर पाहिलं तर बऱ्याचशा धावा आहेत. म्हणजे एखाद्या खेळाडूनं जर संयमानं या मैदानावरती खेळ केला तर अजूनही 12 चेंडू या सत्रामधले येणं बाकी आहे. किमान 45+ धावा जर धावफलकावरती उभारू शकला फलंदाजी करणारा PS स्पोर्ट्स संघ तर त्यांच्या गोलंदाजीमध्ये ती धमक आहे, ती ताकद आहे, ती गुणवत्ता आहे की ज्या 45 धावा देखील या मैदानावरती रोखल्या जाऊ शकतात. परंतु गरज असेल येणाऱ्या षटकांमध्ये अर्थातच 12 चेंडूंमध्ये कमीत कमी 25 धावा जर धावफलकावरती आल्या तर मात्र 45 धावांचं उद्दिष्ट हे नक्कीच या ठिकाणी गाठलं जाऊ शकतं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन नक्कीच पाहायला मिळतंय. विशाल यानं आपले वैयक्तिक कोट्यातील 2 षटकं पूर्ण केलेत. विशालच्या गोलंदाजीचं पृथक्करण 2 षटक 0 निर्धाव 10 धावा आणि 2 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी राहिली आहे. एक मात्र षटक हाताळलं गेलं गोलंदाज मलिकच्या माध्यमातून. यावेळेला मात्र गोलंदाज आपण पाहतोय पहिला चेंडू पॅड लाईनला चेंडू आदळतोय. सिंगल मात्र या ठिकाणी नक्कीच मिळते. पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा नाही, म्हणजे इट्स ऑफ द बॅट. पंच नक्कीच इशारा करतील. पाहूया डिक्लेअर झोनला चेंडू स्पर्श केलाय का हे देखील तपासलं जात आहे त्या ठिकाणी. सो इट्स 1 डिक्लेअर 1+1 एकूण 2 धावा असतील. पंचांचा निर्णय मात्र या ठिकाणी इट्स अ लेग बाय. लेग बायच्या माध्यमातून या 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. पण या वेळेला PS स्पोर्ट्स संघासाठी धावा येणं गरजेचं आहे. धावा कोणत्याही माध्यमातून येऊ, धावा येणं हे नितांत गरजेचं आहे. इथून जर पाहिलं तर या 2 धावेनं संघाची एकूण धावा संख्या 22 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. षटकाचा सामन्याचा 4थ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे आणि इथून मात्र राहुलला थोडासा आक्रमक खेळ या मैदानावरती करावा लागेल. ती गुणवत्ता आहे या खेळाडूमध्ये. यावेळेस मात्र चेंडू पाहिला, चेंडूची लाईन पाहिली, त्यानंतर मात्र चेंडू जाऊ दिला एसटी रक्षकापर्यंत. डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू. पंचांचा मात्र अवांतर चेंडूचा इशारा होतोय. थोडंसं मानसिक दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज चेंडू रिलीज करण्या अगोदर थोडंसं शफल केलं होतं फलंदाजानं आणि त्याचा कुठेतरी मानसिक दडपड हे गोलंदाजामध्ये पाहायला मिळालं आणि लाईन आणि लेंथ भरकटला गेला गोलंदाज अर्थातच स्वप्नील. लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे. यावेळेला मात्र उजव्या एसटी बाहेर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, शरीरापासून थोडासा चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न, पण तो कमालीचा संयम या मैदानावरती दाखवला जातोय तो फलंदाज राहुलच्या माध्यमातून. राहुलला माहिती आहे आपल्या विकेटची महत्वाकांक्षा काय आहे, आपल्या विकेटचं महत्त्व काय आहे आणि हे महत्त्व मात्र अंतिम षटकामध्ये नक्कीच साबित केलं जाईल. पण अंतिम षटकामध्ये 3 किंवा 4 मोठे फटके लगावण्याची क्षमता राहुलमध्ये आहे, परंतु इथे गरज आहे ती संयमानं खेळ करण्याची. परंतु एका बाजूने आक्रमण होणं देखील तितकंच गरजेचं आहे, कारण क्रिकेटचा जर आपण विचार केला यावेळेस मात्र फंबल पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू मात्र जातोय सीमारेखा पार. येतोय निर्णायक क्षणाला हा नशिबाचा चौकार, कारण जिथे केवळ 1 धाव असायला हवी होती त्या ठिकाणी मात्र 4 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत आणि या 4 धावेंच्या बरोबरीनं संघ मात्र पुढे सरसावतोय. धावफलकावरती 28 धावा, 28 रन्स ऑन द बोर्ड. पण एका धावेची किंमत ही नक्कीच आपण अनेक सामन्यांमध्ये पाहिली, कारण एका धावेनं सामना गमावणारे संघ देखील आपण पाहिलेत. यावेळेला थोडासा हाफ ट्रॅकर होता ऑनसाइड रिझनमध्ये, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, तोपर्यंत मात्र सिंगल या ठिकाणी नक्कीच घेतली जाते. सिंगलच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या षटक क्रमांक 4 सुरू असताना 5 गडी बाद 29 धावा धावफलकावरती. इथून राहुल आपल्या फलंदाजीमध्ये थोडासा धोका पत्करणार का, कारण गरज आहे. इथून जर एखादा मोठा फटका राहुलच्या बॅटमधनं आला तर ती जमेची बाजू जरूर असू शकते, परंतु इथे मात्र कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. स्वप्नीलचं देखील कौतुक करावं लागेल. थोडंसं फंबल जरूर झालं, पण स्वप्नील त्या ठिकाणी चेंडूवरती येत आहेत. त्यानंतर मात्र चेंडू अडवला जातोय. सिंगल एकेरी स्वरूपाची धाव धावफलकावरती जरूर अंकित केली जाते. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे. चांगलं कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. एक चौकार जरूर आला, परंतु या चौकारामध्ये मात्र क्षेत्ररक्षणाकडून झालेली चूक या चौकाराला नक्कीच चौकारामध्ये परावर्तित केली, अन्यथा त्या ठिकाणी केवळ 1 धाव असू शकली असती. यावेळेस पावलांचा वापर केलाय. डाऊन द विकेट आलाय अलॉंग द कार्पेट. काऊ कॉर्नर रिजनला चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल मात्र आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होणार का, पण तो इथे मात्र मिळते फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव. षटक क्रमांक 4 देखील होतोय समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येत आहेत. 5 गडी बाद 31 धावा, 31 रन्स ऑन द बोर्ड. 15+ धावांचं एखादं षटक
या ठिकाणावर मात्र अपेक्षित केलं जाईल, कारण शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि सलामीला आलेला फलंदाज राहुल अजूनही मैदानाच्या आतमध्ये. ज्या खेळाडूला ओळखलं जातं त्याच्या आक्रमक खेळासाठी, परंतु अजूनही जर आपण पाहिलं तर राहुल थोडासा संयमी खेळ या मैदानावरती दाखवत असताना एक भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये जरूर या ठिकाणी रचली गेली आहे. 18 या धावसंख्येवरती 5वा फलंदाज गमावला होता आणि तुर्तास जर आपण पाहिलं तर 31 धावा धावफलकावरती आहेत, म्हणजे तब्बल 13 धावांची भागीदारी या दोनही खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक उपयुक्त भागीदारी या 2 खेळाडूंमध्ये आणि इथून मात्र शेवटचे 6 चेंडू राहुल कशा प्रकारचे हाताळणार. गोलंदाजीवरती पुन्हा एकदा स्वप्नील जाधव यावेळेला मात्र गोलंदाजीच्या बोल्यावरती. तर नक्कीच हेमंतजी यांच्याकडनं 500 रुपये, तर अमोल यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी स्वप्नील या गोलंदाजासाठी ही सुवर्ण संधी आहे. परंतु पहिल्या चेंडूवरती सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली आहे, राहुलला मात्र स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी मिळाली. पण गोलंदाज स्वप्नीलचा जर आपण विचार केला तर वैयक्तिक कोड्यातील पहिला आणि सांघिक 5वं षटक टाकतोय. अर्थातच हा 4था गोलंदाज आहे जो या सत्रातील 5वं षटक फेकतोय. पहिल्या 3 गोलंदाजाच्या तुलनेमध्ये हा गोलंदाज थोडासा कमकुवत असणार आहे आणि ही कमकुवत बाजू जर राहुलनं हेरली तर मात्र या मैदानावरती मोठा खेळ हा नक्कीच साकारला जाऊ शकतो. यावेळेस लोअर फुल टॉस आहे, चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतलाय आणि अक्षरशः आसमान दाखवलाय गोलंदाजाला. चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार. निर्णायक क्षणाला आलेला एक दर्जेदार षटकार. व षटकारानं संघाची धावसंख्या मात्र धावफलकावरती 38. पहिल्या चेंडूवरती सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली गेली. रणनीती होती दोनही फलंदाजांची की उर्वरित 5ही चेंडू राहुल स्ट्रायकिंग एंडवरती खेळणार आणि जर राहुलनं 5ही चेंडू खेळले तर उर्वरित 4 चेंडूंमध्ये किमान 2 मोठे फटके खेळण्याची क्षमता या फलंदाजामध्ये जरूर आहे. थोडंसं मानसिक दडपण निर्माण केलं आहे गोलंदाज स्वप्नील जाधव वरती, परंतु या दबावाला कशा प्रकारे सामोरं जाणार हे देखील तितकंच महत्वाचं आहे. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, शरीराचा वेध घेणारा चेंडू. इथे मात्र प्रत्युत्तर दिलं जात आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. वेग भरला होता, अतिरिक्त खांद्यांचा वापर केला आणि इथून मात्र फलंदाजाला निरुत्तर केलाय. परंतु मित्रांनो हा खेळाडू इतक्या स्वस्तपणे शांत बसणारा हा खेळाडू नाही आहे. याच्या बॅटमधनं मोठे फटके नेहमीच येताना आपण पाहिलेत, ती कमाल या इनिंगमध्ये आता मात्र साकारली जाणार का. थोडासा शफल केला होता फलंदाजानं, पंचांकडे आचाळभूत नजरेनं पाहिलं, परंतु सलग 2 चेंडू निर्धाव फेकत असताना दमदार पुनरागमन गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज स्वप्नील जाधव या गोलंदाजाचं. पहा ही वेळ आहे तुमची आक्रमकता मैदानावरती सिद्ध करण्याची. एक षटकार आला परंतु त्यानंतर मात्र 2 निर्धाव चेंडू आले, कुठेतरी दबाव निर्माण करणारा. तर प्रत्येक विकेटसाठी आता मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तर नक्कीच या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू. पंचांची देहबोली सांगते यावेळेला मात्र पंच आमच्या दिशेने वळतायत. दोन्ही हात जमिनी लगत समांतर करत असताना अवांतर चेंडूचा इशारा होतोय. पण सातत्यानं शरीराचा वेध घेणारे चेंडू फेकले जात आहेत. क्लोज टू द बॉडी चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि वारंवार राहुल आपल्याला शफल होताना या मैदानावरती पाहायला मिळतोय. परंतु अजूनही या षटकातील शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. राहुल मध्ये तो दमखम आहे, ती फलंदाजी राहुलच्या बॅटमधनं नक्कीच या मैदानावरती झळकणार का. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. 2 निर्धाव चेंडू फेकल्यानंतर मात्र सलग 2 अवांतर चेंडू देखील आपल्याला मैदानावर पाहायला मिळालेत. तर राहुलच्या विकेटसाठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हेमंत सिटीजन मेडिकल सर्वेसर्वा हेमंतजी यांच्याकडनं मात्र राहुलच्या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आता मात्र चुरस मैदानावरती नक्कीच वाढले. परंतु स्वप्नील 2 अवांतर चेंडू. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मिड ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल मात्र या ठिकाणी नक्कीच घेतली जात नाहीये. थोडंसं मी म्हणेन की खराब खेळ राहुल च्या माध्यमातून, कारण इथे दुसऱ्या धावेसाठी तुम्ही रिस्क घेऊ शकत होतात. सिंगल मात्र धावफलकावरती आली जाते. पण असं म्हटलं जातं राजकारणामध्ये एका धावेला, विद्यार्थी दशेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटच्या सामन्यामध्ये एका धावेला मात्र खूप महत्व असतं. तर खऱ्या अर्थानं इथे जर पाहिलं तर 1 वोट नाहीये, 1 गुण नाहीये, परंतु 1 धाव मात्र जरूर या ठिकाणी घेता आली असती. राहुल ज्या कॉन्फिडन्सने राहुलनं फलंदाजी स्ट्रायकिंग एंडवरती राहण्याचा निर्णय घेतलाय, शेवटच्या चेंडूवर जर षटकार आला तर तो निर्णय हा योग्यच असू शकतो. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सिंगल मात्र आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न
आणि हा प्रयत्न मात्र अपुरा ठरतोय. मिळते फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव आणि या एकेरी धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी होतोय समाप्त आणि धावफलकावरती धावा मात्र उभारल्या जात आहेत 41 आणि विजयासाठी लक्ष्य मात्र असणार आहे ते 45 धावांचं. चला या दरम्यान विनंती असेल या पुढील होणारी लढत अर्थातच सुपर 11 वर्सेस गॅलेक्सी स्पोर्ट्स या दोनही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त होता. आपण पाहत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत इंटर कॉलनी प्रीमियर लीग अर्थातच ICPL 2022 पर्व दुसरे इनिंग ब्रेक या ठिकाणी नक्कीच झालाय. टॉस साठी मी पुन्हा एकदा निमंत्रित करेन दोनही संघाचे संघनायक आपण यायचं आहे. सुपर 11 वर्सेस गॅलेक्सी स्पोर्ट्स या दोनही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ओव्हर टू आकाश गुप्ता. तो चलिए गुजारिश होगी गैलेक्सी स्पोर्ट्स के कप्तान और सुपर 11 स्पोर्ट्स के कप्तान टॉस के लिए प्रेजेंटेशन बॉक्स में आना है. सुपर 11 स्पोर्ट्स क्लब कलमोली. सुपर 11 स्पोर्ट्स क्लब कलमोली. चला क्षेत्ररक्षक सजून घ्या. PS स्पोर्ट्स पंच सुपर 11 स्पोर्ट्स क्लब कलंबोली. सुपर 11 स्पोर्ट्स क्लब कलंबोली कर्णधाराची विनंती आहे टॉस साठी यायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. याच्यानंतर 5 ओव्हर आहे. टॉस कोणी उडवून घ्या. हर्षल टॉस उडवतोय. गॅलेक्सी स्पोर्ट्सचे कर्णधार गॅलेक्सी स्पोर्ट्स टॉस साठी यायचं आहे. सुपर 11 चे कर्णधार इथे उपस्थित आहे. तर गॅलेक्सी स्पोर्ट्स
तो बिल्कुल हमारे फजलू भाई के हाथों से टॉस किया जाए अगले मुकाबले का। गैलेक्सी स्पोर्ट्स और सुपर 11 स्पोर्ट्स दोनों ही टीम अपने दो दो मुकाबला हार चुके हैं इस बीच मैदान के ऊपर। अपनी नींव बचाने के लिए संघर्ष करेंगे इस अगले मुकाबले में। कॉल इज टेल हेड डिसीजन फील्डिंग। गेंदबाजी का फैसला किया है। यहाँ पर टॉस जीता है तो कितने रनों पर रोकने की कोशिश होगी टीम सुपर 11 को? हम लोग कम से कम स्कोर रोकने की कोशिश करेंगे, बॉलर के ऊपर डिपेंड रहेगा वो कितना कोशिश कर सके। पिछला मुकाबला गैलेक्सी स्पोर्ट हाथ का आया, मुकाबला हार गए। कहाँ पर गलतियाँ हुई आपकी जो आपको लगता है? हमारे मिस फील्ड हुआ जो उसकी वजह से हम हारे गए, और बाकी देखेंगे अभी। अच्छे बचे हुए दो मुकाबले हैं, न्यू बचाने के लिए मैदान पर संघर्ष करना होगा। तो चलिए बहुत बहुत बधाई आपको। तो हर्षल, आप भी दो मुकाबले आपकी भी टीम हारे हैं तो काफ़ी गलतियाँ हुई, लेकिन अब वो गलतियों से सीखना होगा। न्यू बचाने के लिए बचे हुए दो मुकाबले में अच्छा प्रदर्शन करना होगा। तो कितने रनों का टारगेट सेट करना चाहेंगे? 50 से 55। 50 से 55 रनों का टारगेट सेट करना होगा। जबकि बल्लेबाजी आपकी कल के दिनों में कोई भी बल्लेबाज आपका चला नहीं, लेकिन आज के दिन में कोशिश होगी कि अच्छा परफॉर्मेंस दिखा। तो चलिए आपको भी बहुत बहुत बधाई अगले मुकाबले के लिए। तो धन्यवाद आकाश सर। खेळाच्या उत्तरार्धाला मात्र होते सुरुवात। पहिला चेंडू बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये होता आणि इथे मात्र खूप चांगला प्रयत्न आपल्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज उमेश खानावकरनं मात्र दीपक एक ताकदवर फलंदाज ज्याच्या बॅट मधनं हा फटका आपल्याला जरूर पाहायला मिळाला आणि नाराजी पा उमेश खानावकर विकेट महत्वपूर्ण होता आणि त्यामुळेच की काय उमेशला मात्र पहिले षटक फेकण्याची संधी या ठिकाणी मिळाली आहे। पण विकेट्स प्राप्त करूनच तुम्ही या सामन्यामध्ये विजयाच्या समीप पोहोचू शकता, कारण लक्ष आहे विजयासाठी 42 धावांचं। 41 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्यात। 5 षटकांमध्ये तुम्हाला जर या 41 धावा डिपेंड करायच्या असतील 42 धावा, तर मात्र तुम्हाला कमालीचाच पहिली या मैदानावरती करावा लागेल। आपण सुरुवातीला उल्लेख केला होता की 45+ धावा जर धावफलकावरती उभारल्या तर त्या गोलंदाजीच्या बळावरती धावा डिपेंड केल्या जाऊ शकतात। पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केली होती, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल मात्र पकडण्यात अपयश आलं। त्याची रिॲक्शन देखील आपण या ठिकाणी नक्कीच पाहिली, कारण विकेट्स खूप महत्त्वाचे आहेत। फोर्स फिटनेस संघ 2 सामने आतापर्यंत खेळला, 1 सामना गमावला, 1 सामन्यामध्ये विजय संपादन केला आहे। स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे। यावेळेला मात्र ऑनसाइड रिझन मध्ये चेंडू वळवला आहे। चांगलं क्षेत्ररक्षण, कमालीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय। हा स्टँडर्ड, हा दर्जा मात्र तुम्हाला कायम राखावा लागेल। एका धावेसाठी संघर्ष करण्यास भाग पाडावा लागेल प्रतिस्पर्धी संघाला, तर आणि तरच तुम्ही या सामन्यामध्ये मात्र फाईट बॅक करू शकता। उमेश खानावकरच्या हातामध्ये विश्वासार्ह चेंडू सोपवला गेलाय। स्वतः संघनायक आहे, कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट। जर या ठिकाणी विकेट मिळवून दिल्या या षटकामध्ये पहिल्या 2, तर मात्र चांगले कमबॅक हे नक्कीच पाहायला मिळू शकतं। नावडे एक्सप्रेस फुल फ्लो मध्ये यावेळेस मात्र शॉट ऑफ गुडलँड स्पॉट वरून चेंडूला उसळी दिली आहे। सरळ चेंडू जाऊन विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। एक हलकसं अपील जरूर होतं यष्टी रक्षकाचं, परंतु या अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी जरूर पाहायला मिळाली। कमबॅक करावे लागेल गोलंदाजीच्या माध्यमातून, कारण 2 ताकदवर खेळाडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये। स्ट्रायकिंग एंडला दीपक, यावेळेस बचावात्मक पवित्रा, इथे मात्र चूक होणार नाहीये। उमेश खानावकर जेलच्या खाली पहिली मोठी शिकार जाळ्यात। फलंदाज दीपक बॅक टू द पॅव्हेलियन। पहिला मोठा फलंदाज ज्या विकेटसाठी गोलंदाजाला पाचारण केला गेला होता, ती बिग विकेट दीपक यावेळेस मैदानाच्या बाहेर येत असताना दीपक आणि विशाल 2 विस्फोटक फलंदाज आहेत प्रतिस्पर्धी संघाचे। एक छोटीशी टीम मीटिंग, टीम हडल यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय। रणनीती आखली जाते, गेम प्लॅन या ठिकाणी एक्झिक्यूट केला जातोय। जी रणनीती होती, किमान पहिल्या षटकामध्ये कमीत कमी 2 विकेट्स। धावा महत्वपूर्ण नाही आहेत, कारण विजयासाठी फक्त आणि फक्त 42 धावांची गरज। इथे मात्र संयमानं खेळ फोर्स फिटनेस संघाला मैदानावरती करावा लागेल। धावा जरी कमकुवत असल्या, धावा जरी आवाक्यामध्ये असल्या, सामना जरी तुमच्या बाजूने असला, तरी देखील या धावा तुम्हाला धावफलकावरती उभाराव्या लागतील। या दरम्यान आपण पाहतोय ज्यांचं शुभागमन या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या निमित्तानं होत असताना पनवेल महानगरपालिका प्रमुख आदरणीय रामदास शेठ शेवाळे साहेब यांचं मात्र शुभागमन या व्यासपीठावरती होत असताना वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। पनवेल महानगरपालिकेचे महानगर प्रमुख आदरणीय
रामदास शेठ शेवाळे साहेब यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं होत असताना तर या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. वा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला नमन करून वंदन करून मात्र मान्यवर या ठिकाणी नक्कीच या स्पर्धेचा आपण आज दुसरा दिवस पाहतोय. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून या ठिकाणी नक्कीच व्यासपीठावरती मान्यवर पुन्हा एकदा आपल्याला स्थानापन्न होताना पाहायला मिळतील. पनवेल महानगर प्रमुख शिवसेना आदरणीय रामदास शेठ शेवाळे साहेब यांचं मात्र शुभागमन या व्यासपीठावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय ज्यांचं शुभागमन या व्यासपीठावरती होत आहे सन्माननीय रामदास शेठ शेवाळे साहेब महानगर प्रमुख शिवसेना यांचं मात्र शुभागमन या व्यासपीठावरती होत आहे. इंटर कॉलनी प्रीमियर लीग अर्थातच ICPL 2022 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. तर नक्कीच सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. यावेळेला बिग हिट केला जातोय. चेंडू बॅटचा कमालीचा संपर्क या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि फलंदाज विशालच्या बॅटमधनं या ठिकाणी घडाघाती प्रहार षटकार जणू मानवंदना आमच्या व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांना या षटकाराच्या माध्यमातून दिली जाते. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक दिग्गज व्यक्तिमत्व यावेळेस व्यासपीठावरती आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजकांच्या वतीनं आपण त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत देखील करूयात. पनवेल महानगर प्रमुख शिवसेना आदरणीय रामदास शेठ शेवाळे साहेबांचं मात्र शुभागमन या व्यासपीठावरती आणि इथून बॅक टू बॅक 2 बिग हिट. चेंडू जातोय सीमारेखा पार 6 धावा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आले जे मानसिक दडपण निर्माण केलं होतं उमेश खानावकरनं पहिल्या षटकामध्ये आणि या दबावातून मात्र स्वतःला सावरत असताना विशाल मात्र 2 उत्तुंग षटकार या मैदानावरती नक्कीच दाखवत असताना तर या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन या व्यासपीठावरती आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पनवेल महानगरपालिकेचे महानगर प्रमुख आदरणीय रामदास शेठ शेवाळे साहेब त्याचबरोबर त्यांच्या समवेत आदरणीय शंकर शेठ विरकर साहेब यांचं देखील शुभागमन या व्यासपीठावरती झालं. त्याचबरोबर सन्माननीय महेशजी गोडसे साहेब सरपंच तरडफ यांचं देखील या ठिकाणी शुभागमन या व्यासपीठावरती पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर सन्माननीय श्रीकांतजी फाळके साहेब या मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभागमन आणि इथे मात्र सलग 3 चेंडू 3 गडागाती प्रहार षटकारांची हॅट्रिक मात्र पाहायला मिळते. ती फलंदाज विशालच्या बॅटमधनं काय कमालीचा खेळ या मैदानावरती दाखवलाय. पण अगोदरच आपण जर पाहिलं तर धावांचा तुटवडा आणि त्यात मात्र या प्रकारे धावा लुटल्या जात आहेत मैदानावरती आणि की थोडीशी खराब गोलंदाजी. तर तुषार ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेब यांच्याकडनं मात्र तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलंय या षटकार हॅट्रिकसाठी. फलंदाजाला मात्र हे पारितोषिक नक्कीच विशालच्या माध्यमातून. दीपक सारखा महत्वपूर्ण विकेट गमावला गेला आणि त्यानंतर मात्र चांगला कमबॅक केला जाणार का. परंतु 3 षटकार एका सामन्यामध्ये 3 षटकार बरंचसं काही सांगून जातात आणि ते 3 षटकार मात्र विशालच्या बॅटमधनं आले. पहिल्या षटकामध्ये जो दबाव निर्माण केला होता उमेश खानावकरनं तो दबाव मात्र पूर्णपणे रिलीज करण्याचं काम या 3 षटकारांना केलंय. विजयासाठी लक्ष आहे 42 धावांचं. 30 चेंडू आणि 42 धावा हे इक्वेशन असताना उमेशनं पहिलं षटक हाताळलं. कमालीची सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली. अवघ्या 4 धावा देत असताना दीपक सारखा एक मोठा मोहरा या ठिकाणी गमावला पडतो. इथे मात्र चेंडू फसवा. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज गमावलाय. यावेळेस बिग विकेट अर्थातच विशाल मैदानाच्या बाहेर. 2 गडी बाद धावफलकावरती धावा 22. प्रत्येक षटकाच्या 5व्या चेंडूवरती विकेट गमावलाय फलंदाजी करणाऱ्या फोर्स फिटनेस संघानं.
इथून मात्र कशा प्रकारे खेळ मैदानावरती केला जाणार, कारण ज्या आक्रमकतेची गरज होती ती आक्रमकता विशालने या मैदानावरती दाखवली आहे. सलग 3 चेंडू 3 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत, परंतु गरज आहे संयमानं मैदानावरती खेळ करण्याची, कारण उमेशचे 6 चेंडू अजूनही निर्णायक ठरू शकतात या सामन्यामध्ये. गोलंदाजाचं कमबॅक या ठिकाणी होणं गरजेचं होतं. 3 षटकारानंतर एक निर्धाव चेंडू आला, त्यानंतर मात्र आली एक विकेट, म्हणजे सलग 2 निर्धाव चेंडू फेकत असताना गोलंदाजानं देखील परतीचा बिगुल या आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून वाजवलाय. तोच गोलंदाज यावेळेला राईट ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट, यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ डिकतोय. पंचांकडे आचळभूत नजरेनं पाहिलं जात आहे. षटक मात्र या ठिकाणी होतंय समाप्त. अंतिम 3 चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. षटक समाप्त होतंय दुसरं, आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येत आहेत. 2 गडी बाद 22 धावा. एक नेल्सन आकडा जरूर मैदानावरती आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतोय. जरूर मान्यवरांचं स्वागतच षटकारानं केले की काय, कारण जसं मान्यवरांचं शुभ आगमन या व्यासपीठावरती झालं, फलंदाजाच्या बॅटमधनं सलग 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. एकीकडे फोर्स फिटनेस संघ अर्थातच ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेबांचा हा संघ आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे मात्र या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थातच आदिल खान साहेब यांचा PS स्पोर्ट्स हा संघ मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. म्हणजेच 2 सख्य मित्र यावेळेस मैदानावरती एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र त्यांचे संघ खेळत असताना ही खूप मोठी जबाबदारी होती आयोजनाची. तुषारजी पाटील साहेब असतील, त्याचबरोबर आदिल खान साहेब असतील, जमीरजी शेख साहेब असतील, त्याचबरोबर स्वप्नीलजी जाधव असतील, दादू पाटील असतील, यांनी मात्र खूप सारी मेहनत या स्पर्धांसाठी घेतली, आणि आज एक सफलतम आयोजन मात्र ICPLच्या माध्यमातून जरूर आपण या व्यासपीठावरती नक्कीच या व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभते या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या खऱ्या अर्थानं या स्पर्धांच्या आयोजकांचं हे यश आहे, कारण विविध क्षेत्रातील मान्यवर या व्यासपीठावरती आपल्याला नक्कीच या स्पर्धेच्या निमित्तानं लाभले. विविध राजकीय पक्षांचे नेते मंडळी देखील एकत्रितपणे येणारे हे एकमेव व्यासपीठ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं की जिथे सर्वपक्षीय नेते मंडळींनी मात्र आपली हजेरी लावली, आपल्या शुभेच्छा दिल्या, आणि या क्रिकेट स्पर्धांचं जे आयोजन केलं गेलं आहे त्या आयोजनाचं आणि नियोजनाचं मात्र तोड भरून कौतुक हे देखील केलं गेलं. तब्बल या 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धांमध्ये 10 संघ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत, आणि जवळपास प्रत्येक संघाचा जर आपण विचार केला तर 150 ते 200 खेळाडू सातत्याने या मैदानावरती खेळत असतात, आणि या खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्यातील जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्ता दाखवण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ म्हणून ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी मात्र आयोजित केली गेली. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये कोणतंही परिवर्तन नाही आहे. आपल्या वैयक्तिक कोड्यातील दुसरं आणि सांघिक 3रं षटक घेऊन उमेश खानावकर मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीच्या बोगल्यावरती पाहायला मिळतोय. पण इथून रणनीती असणार आहे, थोडासा जो दबाव आहे, कारण आघाडीचे 2 फलंदाज गमावलेत. तेजस अजूनही मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला, परंतु स्ट्रायकिंग एंडला आहे तो फलंदाज सौदी. याही खेळाडूंना कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये प्रभावित केलं. निर्णायक क्षणाला त्याच्या बॅटमधनं षटकार देखील आपण पाहिले, परंतु इथे उमेश खानावकरला कशा प्रकारे सामोरं जाणार, यावेळेस थेट फेकी होणं अपेक्षित होतं. डायरेक्ट हिट जर झाला असता तर मात्र काहीतरी अडथळा हा जरूर फलंदाजाला निर्माण होऊ शकला असता, परंतु चेंडू फेकणं, त्यानंतर गॅदर करणं, मग बेल्स डिसलॉच करणं, यामध्ये मात्र फलंदाजाकडे संधी मिळाली. 1 धाव पूर्ण केली गेली. सौदीनं ही धोकादायक धाव जरूर घेतली, परंतु स्ट्राईक मात्र रिटर्न केली ती तेजस या खेळाडूकडे. दमखम आहे या खेळाडूमध्ये, परंतु गरज आहे संयमानं या मैदानावरती खेळ दाखवण्याची, उमेशला संयमानं सामोरं जाण्याची, कारण ओळखलंय की उमेशचं हे वैयक्तिक ओढ्यातील 2रं षटक आहे. यानंतर मात्र येणारे गोलंदाज हे क्रमांक 3, 4 चे गोलंदाज असणार आहेत की जे या स्पर्धेतील षटक क्रमांक 4 आणि 5 हाताळणार आहेत. गोलंदाज यावेळेला पॅडलाईनला चेंडू होता, लाऊड अपील. इथे मात्र कदाचित थाय पॅडला चेंडू ब्रश करतोय, पंच देखील इशारा करतात इट्स अ लेग बाय. शरीराचा वेध घेऊन जाणारा चेंडू आहे. कमबॅक चांगला आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. 3 षटकार या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरलेत. एक निर्णायक वादळी खेळी या मैदानावरती साकारली विशालनं, आणि मी म्हणेन की त्या 3 षटकारांच्या बळावरती मात्र फोर्स फिटनेस संघ सध्या आपल्याला सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणाला सामना कोणत्याही संघाच्या बाजूने झुकला जाऊ शकतो. इथून देखील कमबॅक केलं जाऊ शकतं. हा आत्मविश्वास स्वतःमध्ये जागृत करणं गरजेचं आहे. गोलंदाजीमध्ये ती धार या मैदानावरती दाखवणं गरजेचं आहे. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न,
पुन्हा एकदा अपील, परंतु हे अपील मात्र फेटाळलं आहे. चेंडूची लाईन पाहिली आहे, इम्पॅक्ट पाहिला, त्यानंतर मात्र चेंडूची हाईट पाहिली आणि पंचाने हा लेग बायचा इशारा केलाय. लेग बायच्या माध्यमातून एट्स ऑफ द बॅट आहे, सॉरी, तर बॅटीची कड घेऊन जाणारा हा चेंडू आहे आणि इथून मात्र सिंगलनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना 2 गडी बाद 26 धावा धावफलकावरती. गोलंदाज उमेश, एका विकेटची गरज आहे आणि तो विकेट उमेशच्या माध्यमातून येणार का? पुन्हा एकदा संधी होती पण तो आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू मात्र अडवता आला नाहीये. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाते. षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी होत आहे समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती 27. इक्वेशन जर पाहिलं तर अजूनही येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. 12-15चं इक्वेशन आहे. 7.5च्या सरासरीने इथून मात्र तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. 7.5ची सरासरी फार मोठी सरासरी मानली जाणार नाही, कारण 6 चेंडूमध्ये 7.5 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. याचाच अर्थ प्रति चेंडू 1 धाव जरी धावफलकावरती आली तरी देखील संघ विजयाच्या समीप असू शकतो. इथे मात्र स्ट्रॅटेजिक टाइमआउट, अर्थातच ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आहे. फलंदाजांना रणनीती आखण्याची संधी मिळते. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आहे आणि रणनीती आखण्याची संधी मिळते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. तर मी विनंती करतो आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालं आहे, अर्थातच पनवेल महानगरपालिकेचे महानगर प्रमुख आदरणीय रामदास शेवाळे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय सतीश वडील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा यथोचित स्वागत सन्मान सोहळा या ठिकाणी मात्र संपन्न करायचा आहे. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत सन्मान हे आपलं परम कर्तव्य आहे. तर साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र रामदास शेवाळे साहेब महानगर प्रमुख पनवेल महानगरपालिका यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर आपल्याला पाहायला मिळतो, ज्यांचं शुभागमन या व्यासपीठावरती झालंय. ॲडव्होकेट तुषारजी पाटील, ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते जे प्रमुख आयोजक देखील आहेत या स्पर्धांचे, त्याचबरोबर सन्माननीय जमीरजी शेख साहेब आहेत, या मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र माहिती उपदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय शंकरशेठ विरकर साहेब यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच केला जाईल. मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या व्यासपीठावरती नक्कीच पाहतो. या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक आदरणीय ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान केला जातोय. तर आदरणीय शंकरशेठ विरकर साहेब यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं या व्यासपीठावरती केला जातोय. तदनंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय कुमार अण्णा साहेब यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय कुमार अण्णा यांचं देखील आपण यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचं आहे. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत सन्मान हे देखील आपलं परम कर्तव्य आहे. तर या मान्यवरांचं त्या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आणि यानंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय महेशजी गोडसे साहेब यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. महेशजी गोडसे सरपंच तरडप यांचा देखील या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं नक्कीच केला जाईल. एक युवा नेतृत्व आहे आणि खऱ्या अर्थानं युवकांचा इथे मात्र मान आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर केला जातोय. आणि त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय श्रीकांतजी फाळके साहेब यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं केला जाईल. खऱ्या अर्थानं रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून खूप मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान हे नेहमीच श्रीकांतजी फाळके साहेबांचं असतं. तर 34 रन्स 34 धावा आहेत. तर इथे मात्र श्रीकांतजी फाळके साहेबांचा देखील यथोचित स्वागत सन्मान, माहिती उपदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी मात्र मान्यवरांचा यथोचित स्वागत सन्मान केला जात आहे.
तर सहर्ष स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. इथे मात्र बॅक टू बॅक 2 बिग हिट पाहायला मिळत आहेत. फलंदाज तेजसच्या बॅटमधनं पण विशाल बाद झाल्यानंतर संपूर्णपणे जबाबदारी ही फलंदाज तेजसनं या मैदानावरती दाखवली. संयमानं खेळ या मैदानावरती तेजसनं साकारला आणि जणू या 2 षटकारानं विजय सुनिश्चित केलाय की काय, कारण 40 धावा धाव फलकावरती आल्यात आणि इथून मात्र गरज असणार आहे विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची. 42 धावांचं लक्ष होतं. षटक क्रमांक 2 थोडंसं विपरीत ठरलं PS स्पोर्ट्स संघाच्या. उमेशनं पहिल्या षटकामध्ये खूप चांगलं कमबॅक केलं होतं. पहिल्या षटकामध्ये परतीचं बिगुल जरूर वाजवलं गेलं होतं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये विशालच्या बॅटमधनं आलेले 3 षटकार मी म्हणेन की स्वप्न उद्ध्वस्त करून गेले ते अर्थातच PS स्पोर्ट्स संघाचे. पण दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागतंय 3 सामन्यांमध्ये PS स्पोर्ट्स संघाला. इथून देखील कमबॅक केला जाणार का? हो, अनिकेत मात्र कमबॅक करण्याची चिन्ह या मैदानावरती दाखवतोय. मधल्या एसटीच्या अगदी समोर सापडलाय फलंदाज आणि इथून मात्र आणखीन एक फलंदाज गमावलाय. तेजस बॅक टू द पॅव्हिलियन. पण तेजसनं बाद होण्यापूर्वी मात्र 2 उत्तुंग षटकार या मैदानावरती लगावले. तेजसचा जर उल्लेख केला तर हा देखील एक विस्फोटक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याची जी कामगिरी होती या मैदानावरती ती कामगिरी मात्र पूर्णपणे पार पाडली आहे आणि यावेळेस स्वप्नील जाधव मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. संघनायक आहेत गॅलेक्सी स्पोर्ट्स या ठिकाणी फोर्स फिटनेस संघाचे आणि PS स्पोर्ट्स संघाचा जर आपण विचार केला तर थोडासा संघ अडचणीमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 40 धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मैदानावरती सुरू आहे. एकूण चेंडू झालेत या षटकातील 5. अर्थातच येणारे 7 चेंडू आणि 2 धावांची गरज. पण एखादा चमत्कार या सामन्याचा निकाल बदलू शकतो, अन्यथा निकाल जवळपास फोर्स फिटनेस संघाच्या बाजूने लागलाय. स्वप्नील जाधव आहेत स्ट्रायकिंग एंडला, स्वतः कर्णधार. आणि यावेळेला मात्र स्वप्नीलनं आले बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी मिडल ऑफ द बॅट आणि हा विजयी षटकार फलंदाज स्वप्नीलच्या बॅटमधनं येतोय. आणि या षटकारानं मात्र सामन्याला मी म्हणेन की नक्की स्वप्नीलच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. प्रमुख आयोजक देखील आहेत या स्पर्धांचं आणि स्वप्नीलचा हा षटकार मी म्हणेन की व्हायरल होणार यात ते मात्र शंका नाहीये, कारण ही व्हिडिओ क्लिप खूप गाजणार. स्वप्नील स्वतः संघनायक आहेत. षटकार आलाय. पण लाईनअप करून आपण मैदानाच्या बाहेर यायचं प्लीज. दोनही टीम्स लाईनअप करायचं, सेकंड्स करायचं. विशालच्या 3 6 साठी तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय या संघाचे पुरस्कर्ते अर्थातच ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेब यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलंय फलंदाजासाठी. आणि एक अतिशय सुंदर विहंगम दृश्य यावेळेस आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परंतु तत्पूर्वी ज्यांनी आपला अत्यंत बहुमूल्य वेळ या क्रिकेट स्पर्धांसाठी दिला, आपली उपस्थिती या व्यासपीठावरती दर्शवली, त्याबद्दल सर्व मान्यवरांचं मी आयोजक समितीच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. कारण आपण आपल्या येण्यानं या आयोजकांमध्ये एक नवा उत्साह, एक नवी चैतन्य, एक नवी ऊर्जा मात्र जरूर सामावली. त्याबद्दल सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक आभार. जाऊयात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. तर या ठिकाणी ऑलराऊंड परफॉर्मन्स ज्याच्या माध्यमातून आला, अर्थातच अष्टपैलू कामगिरी करणारा विशाल ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. 2 षटकं 0 निर्धाव, 10 धावा आणि 3 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी गोलंदाजी मधली. तर फलंदाजीमध्ये 3 उत्तुंग षटकारांची हॅट्रिक त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. विजय सुनिश्चित केला. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरतोय तो विशाल. त्याचबरोबर ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेब जे संघ पुरस्कर्ते आहेत यांच्याकडून देखील तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे विशालला षटकार हॅट्रिकसाठी. तर ओव्हर टू आकाश. चला सुपर 11 संघ गॅलेक्सी. तभी सन्माननीय हेमंतजी चौधरी साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक प्रदान करायचं आहे. हेमंतजी चौधरी
मॅन ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर कॅश प्राईज रोख रक्कम 500 रुपये कॅश प्राईज देखील या ठिकाणी दिलं जाईल संघाचे पुरस्कर्ते अर्थातच ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर सिटीजन मेडिकलचे सर्व प्रोप्रायटर आदरणीय हेमंतजी यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मात्र प्रदान करायचं आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तर टॉस जिंकला गॅलेक्सी संघानं